फुलते जेव्हा फूल होऊन तेव्हा आपण गप्प बसावं कवीच्या कडेवरचं मूल होऊन. पुढचे 2-1 तास अशा स्वरूपाचं एक संमेलन तुम्ही काहीच्या कडेवर मूल बसावं अशा अनुषंगानं एक सुंदर संमेलन होईल. मी संयोजकांना आणि सदस्यांना विनंती करतो की कवींच्या आणि रसिकांच्या मधला जो पडदा आहे तो पडदा बाजूला करावा आणि या संमेलनाला सुरुवात करावी. या संमेलनाच्या सुरुवातीलाच नुकताच 2 महिन्यापूर्वी महानोर सर आपल्यातून गेले आणि महानोर सरांची आठवण येते. महानोर सरांच्या ओळी आणि आमचा ऊर्जा मैत्री परिवार याचा एक वेगळा संदर्भ या ठिकाणी लागतो. सर फार सुंदर म्हणतात की या शेताने लढा लावला असा की सुख दुःखांना परस्परांशी हसलो रडलो. शिंदे सर, चोरमारे सर, हा आमचा ऊर्जा मैत्री परिवार सुद्धा आमच्यासाठी एक मानवतेचा असा मळ आहे. कोल्हापुरातून आणि बाहेरच्यातून जी काही मंडळी आम्ही आलो, आमच्या सगळ्या मंडळींसाठी हसण्याला आणि रडण्याला जागा असणारा म्हणजे हा परिवार आहे. नंतर मी एका अशा कवीला आमंत्रित करतो. खरं तर मंचासमोर बरीच मंडळी वक्तृत्व स्पर्धा काळातली आहेत, रसिकांमध्येही आहेत आणि आमच्या ऊर्जा परिवारात पण आहेत. वक्तृत्व स्पर्धा काळातलं महाराष्ट्रातलं एक आघाडीचं नाव म्हणजे बहुतांशी अनेक स्पर्धांच्या मोठ्या स्पर्धेचा तो विजेता, नंतरच्या काळात तितक्याच ताकदीचा कवी आणि सध्या महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर एक राष्ट्रीय युवा प्रबोधनकार म्हणून जो माणूस कीर्तनांच्या माध्यमातून तुकडोजींचा विचार, गाडगे महाराजांचा विचार देशभरात पोहोचवतोय. मी त्याच्यामध्ये आपल्यामध्ये फारसा अंतर न ठेवता आमंत्रित करतोय या पिढीतला सगळ्यात मोठा अध्यात्मातलं आमचं नाव प्रशांत ठाकरे यांना विनंती करतो की आपण आपल्या रचनांच्या माध्यमातून आमच्या समोर व्यक्त करू. प्रशांत ठाकरे, अकोला. आता हत्या करण्याच्या हत्याराबद्दल चर्चा झाली, कुणाकडे काय काय आहे त्याच्याबद्दल चर्चा झाली. गझल आता ओठापर्यंत आलेली आहे. आमचं दुर्दैव असं आहे की तसली प्रकरणं आमच्या आयुष्यात काही सुदैवानं होऊ दिले नाही. हा खूप सुंदर लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार आहे. एक गोष्ट प्रामाणिकपणे या ठिकाणी कबूल करतो की गेले अनेक दिवस झाले कविता लेखनाकडे दुर्लक्ष झालं असं म्हणायला हरकत नाही. आता विशालदादांचे शेर ऐकत होतो तेव्हा मला माझ्या 2 वडी आठवल्या की मी तसा भित्रा प्राणी आणि तू फार बोल्ड आहेस. आता विसरा म्हणे महाराज आहे तर म्हणून विसरून गेलो. मी तसा भित्रा प्राणी आणि तू फार बोल्ड आहेस, मी पसारा लोखंडाचा तू 24 कॅरेट गोल्ड आहेस. आणि या 24 कॅरेट गोल्डचा संबंध फक्त कोणत्या तरुण मुलीसोबत नाही, तर ज्या काळामध्ये मी समोर पाहत होतो इथं युवा निमंत्रितांचे युवा कवी संमेलन आहे, मी पुढे पाहत होतो ज्या काळामधले 25-35च्या वयामधले तरुण पोरं कॉलेजच्या पुढे उभे राहतात आणि तुझे देख के मेरे दिल में ख्याल आता है म्हणतात. काही तर एवढे पुढे गेले की तुझे देख के मेरे दिल में ख्याल आता है और तेरे सहेली को देखकर मेरे दिल में दूसरा ख्याल आता है. ते एवढे ख्याल त्यांच्या मनात येतात की समाजासाठी काही करायचं असते, हा ख्यालच ते विसरून जातात. पण या तरुण मित्र परिवाराने, ऊर्जा मैत्री परिवाराने हा फार सुंदर कार्यक्रम आयोजित केला. त्यांना प्रथमतः धन्यवाद देईल. शाहूराजांच्या भूमीमध्ये उभा आहो. राजर्षी शाहू महाराजांवरती मी काही ओळी लिहिल्या होत्या. डोक्यावर राजाचा जिरेटोप असूनही तू कुरवाळत राहिलास पावलांची माती. डोक्यावर राजांचा जिरेटोप असूनही तू कुरवाळत राहिलास पावलांची माती. राजा म्हणून तुझं नाव घेताना राधानगरीच्या धरणासारखीच मजबूत होती छाती. डोक्यावर राजाचा जिरेटोप असूनही तू कुरवाळत राहिलास पावलांची माती. म्हणून तुझं नाव घेताना राधानगरीच्या धरणासारखीच मजबूत होते छाती. गंगारामच्या टपरीवर तू चहाच पिला नव्हता. गंगारामच्या टपरीवर तू चहाच पिला नव्हता, तर प्रत्येक घोटास गिळत होता माणसाने माणसाचाच केलेला अपमान. गंगारामच्या टपरीवर तू चहाच पिला नव्हता, तर प्रत्येक घोटास गिळत होता माणसाने माणसाचाच केलेला अपमान. तुला फक्त आरक्षणाचं जनक कसं म्हणू, तुला फक्त आरक्षणाचं जनक कसं म्हणू. तुझ्या प्रत्येक कृतीत दिसते मानवतेच्या जनुकाचं भक्कम जाळं.
तू विणलेल्या प्रेमाच्या जाळ्यासारखं, ज्याला कधीच लागणार नाहीत नश्वराची कोळीष्टक, ज्याला कधीच लागणार नाहीत नश्वराची कोळीष्टक. फार ताकदीचे कवी उपस्थित आहेत. महाविद्यालयीन काळामध्ये अनेक काव्य स्पर्धांमध्ये जी कविता मी सादर केली, समोर एवढे ताकदीचे माणसं बसलेले आहेत. डॉक्टर रणधीर शिंदे सर उपस्थित आहेत. एवढ्या मोठ्या लोकांच्या समोर आपलं हे काव्य प्रस्तुत करताना मला खूप आनंद होतो आहे. सगळ्या मंडळींच्या पुढे माझी एक छोटीशी कविता. आईचा विषय कोणतरी काढला होता. त्या आईने आणि वडिलाने काय काय केलेलं आहे आपल्या प्रत्येकासाठी, त्याला वाहिलेली ही कविता आहे. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे दारू पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्याच्या थोडंसं पुढे जर आले तर मी 700 किलोमीटरवरून आलो. आमची वराडी भाषा आहे. आमच्या इकडे एवढी कठीण परिस्थिती आहे की 12 फुटाचा लांब रस्ता सरपंचानं बांधला, पण चालणारा पहिलं पाऊल इकडे टाकते, दुसरं पाऊल मध्ये टाकते आणि तिसऱ्या पाऊलात गटारीत जाते. आणि तिथं जाऊन तो जोरात म्हणते सरपंचानं रस्ता आखूड बांधला. तर त्याला दुसरा कोणीतरी येते आणि सांगते सरपंचानं रस्ता बरोबर बांधला, आज तू पाण्याचं प्रमाण कमी टाकलं. आणि एवढं भयानक वातावरण आहे. मी खरोखर सांगतो, हे कोणत्या पोथीतली गोष्ट नाही. रात्री 1:30 वाजता मी कीर्तनावून येतो. एक दिवस मी झोपायला गेलो तर रात्रीच्या 1:30 वाजता माझ्या कानावर आवाज आला, उमेश दादा म्हणे सांग तुझी वेणी एवढी लांब कशी काय झाली. मग मी विचारात पडलो. म्हटलं एवढ्या रात्री वेणीच्या गोष्टी करणारा शाहरुख खान होय बोल. म्हटलं जाऊ दे, आपल्याला काय करायला लागते, सकाळी कार्यक्रम आहे. त्यांना अजून आवाज वाढवला, स्केल चेंज केली विश्वास दादा. तो म्हणे सांग तू वेणी एवढी लंबी कशी काय झाली. हे आमच्या विदर्भातली भाषा आहे. मग त्याच्या बायकोनं 2 वेळ ऐकून टाकलं. आमच्या इकडे एक शब्द आहे बोहार तोंड्या. बोहार तोंड्या म्हणजे ज्याचं तोंड पाहिलं की चांगली कविता बिघडून जाते. काही काही पहिल्याच रांगेत येऊन बसते, पण किती चांगलं सांगा, हसत नाही, फोकतचे डोळे करून पाहत. किती चांगली कविता सादर करा, तर त्याला आमच्या भाषेत वराडीत बोहार तोंड्या म्हणतात. मग त्यांना 2 वेळ आवाज दिला, तिसऱ्यांदा तो अजून म्हणे सांग तू येणी एवढी लंबी कशी काय झाली. रातच्या 1:30 वाजता त्याची बायको आमच्या भाषेत म्हणे अरे बोहार तोंड्या ते मग येणी नोय आपल्या म्हशीचं शापोटवा. मग सकाळी दिवस निघाल्यावर माझ्या लक्षात आलं की हे घर समजून म्हशीच्या गोठ्यात गेलं होतं आणि बायको समजून म्हशीचं शेपूट धरून बायकोला विचारत होते. म्हणजे ज्याला डिफरन्स बिटवीन टेल ऑफ बफेलो अँड हेअर ऑफ व्हाईट, एवढी कठीण परिस्थिती आहे. त्या प्रांतामध्ये एका स्त्रीला जगण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो. आणि ती आई, तिचा नवरा दारुडा जरी असला तरी काय संघर्ष करते आणि तो वडील सुद्धा काय संघर्ष करतो. त्या शेतकऱ्याला दुर्दैवानं विचार केला जात नाही. उद्घाटनाच्या सत्रात त्याचा उल्लेख झाला की आपण स्टँड घेतला पाहिजे. शब्दांचे फुवारे सगळीकडे उडवणं सुरू आहेत, पण माणसाच्या काळजाला लागतील अशा आचरणाला, अशा पद्धतीच्या वर्तनाला कुठंतरी आपण मुकलेले आहोत. आणि एक गोष्ट सगळ्यांनी कायम लक्षात ठेवा की आचरण से ही चरण पूजे जाते हैं. त्यांच्या पायाची पूजा होते, कारण त्यांनी सामान्याचा आवाज आपल्या हृदयामध्ये ठेवला होता. एक कविता सादर करतो. बहुमजली इमारतीवरून ढकलून द्यावं एखादं निरागस मूल. बहुमजली इमारतीवरून ढकलून द्यावं एखादं निरागस मूल, तसा दररोज कडेलोट होतो आमच्या स्वप्नांचा. बहुमजली इमारतीवरून ढकलून द्यावं एखादं मूल, तसा दररोज कडेलोट होतो आमच्या स्वप्नांचा. आणि आयुष्य तुमतं धारावीतल्या गठारी सारखं. बहुमजली इमारतीवरून ढकलून द्यावं एखादं मूल, तसा दररोज कडेलोट होतो आमच्या स्वप्नांचा. आणि आयुष्य तुमतं धारावीतल्या गटारी सारखं. एसीत बसून हो ICIC करणाऱ्या साहेबाला काय समजतील उन्हात भळभळणाऱ्या बापाच्या जखमा. एसीत बसून हो ICIC करणाऱ्या साहेबाला काय समजतील उन्हात भळभळणाऱ्या बापाच्या जखमा. आणि भांडे घासून घासून काळवंडलेल्या आईच्या बांगडीचं दुःख. साहेब तुम्हाला कसं समजत नाही हो. साहेब तुम्हाला कसं समजत नाही हो. एसीच्या कॅबिन मध्ये काचाच्या टेबल वरती प्लॅस्टिकचं फ्लॉवर पॉट ठेवण्या एवढं सोपं नसतं काळ्या मातीला हिरवं करणं. साहेब तुम्हाला कसं समजत नाही हो. एसीच्या कॅबिन मध्ये काचाच्या टेबल वरती प्लास्टिकचं फ्लॉवर पॉट ठेवण्या एवढं सोपं नसतं काळ्या मातीला हिरवं करणं. इथे जिंदगानीचं मातेर होते तेव्हा शेतातलं पीक अंकुरते. इथं जिंदगानीचं मातेर होते तेव्हा शेतातलं पीक अंकुरते. भोग पडलेल्या चपलेतून काटा टोचतो बापाला आणि कळ उठते मस्तकात. भोग पडलेल्या चपलेतून काटा टोचतो बापाला आणि कळ उठते मस्तकात.
तेव्हा संघर्ष या शब्दाचा अर्थ मी शोधत नसतो पुस्तकात. धोकं पडलेल्या चपलेतून काटा टोचतो बापाला आणि कळ उठते मस्तकात. तेव्हा संघर्ष या शब्दाचा अर्थ मी शोधत नसतो पुस्तकात. मायच्या हाताने शिवलेली गोदडच असते खरी मखमल. मी 3 दिवसाच्या ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये होतो मुंबईला. तिथं फार सुंदर व्यवस्था होती आणि त्या हॉटेलमध्ये झोपताना मला माझ्या आईने शिवलेल्या गोदडीची आठवण आली. विश्वातले वस्त्र कितीही नक्षीदार बनवू द्या, आईच्या मोतीबिंदू झालेल्या डोळ्यांनी सुईमध्ये ओवलेल्या धाग्यातून जी गोधड तयार होते त्याला आमच्याकडे सात्री म्हणतात. त्या सात्रीत झोपण्याचा आनंद जगातल्या कोणत्याच मऊ मखमली बिछाण्यामध्ये नसतो. त्या आईची आठवण झाली की भोकं पडलेल्या चपलेतून काटा टोचतो बापाला आणि कळ उठते मस्तकात. तेव्हा संघर्ष या शब्दाचा अर्थ मी शोधत नसतो पुस्तकात. माईच्या हाताने शिवलेली गोदडच असते खरी मखमल. माईच्या हाताने शिवलेली गोदडच असते खरी मखमल. आणि बुक्क्यापेक्षा पवित्र असतो रे बापाच्या पायाखालचा चिखल. माईच्या हाताने शिवलेली गोदडच असते खरी मखमल आणि बुक्क्यापेक्षा पवित्र असतो रे बापाच्या पायाखालचा चिखल. तरीही का वाढत जातात पायासहित त्याच्या काळजाच्या भेगा. साहेब, शेतात कपाशीला बोंडाच्या जागी लागला असता रेमंडचा कपडा. साहेब, शेतात कपाशीला बोंडाच्या जागी लागला असता रेमंडचा कपडा. तरीही तो ठरला असता मातीमोल. बापानं पैदा केली असती शेंगामध्ये हल्दीराम सारखी मूग डाल. शेतात कपाशीला बोंडाच्या जागी लागला असता रेमंडचा कपडा, तरी तोही ठरला असता मातीमोल. बापानं पैदा केली असती शेंगात हल्दीराम सारखी मूग डाल, तरी तिचंही झालं असतं खय आणि झाला असता त्याच्या जीवाचा दानोडा. घामाचा थेंब थेंब जिरवून त्यानं फुलवला असता शेतात ज्युरासिक पेक्षाही सुंदर इंटरनॅशनल पार्क. घामाचा थेंब थेंब जिरवून त्यानं फुलवला असता शेतात ज्युरासिक सारखा एखादा इंटरनॅशनल पार्क. तरी फिरकले नसते शहरातले मतलबी पात्र तिथं. कारण साहेब, या व्यवस्थेला चकचकीत काचातला माल चालतो, रखरखीत उन्हातला माझा बाप नाही. या व्यवस्थेला चकचकीत काचातला माल चालतो, रखरखीत उन्हातला माझा बाप नाही. धन्यवाद. सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप चांगले आध्यात्मिक विचार सांगणारे प्रशांत महाराज मी बघितले. पण आम्ही मित्रांनी खूप दिवसांनी आमच्या स्पर्धा काळातला मित्र बघितला. अतिशय सुंदर रचना घेतली. काचेच्या मोठ्या मोठ्या कपाटात बसून इथली धोरणं ठरवून इथली शेती मोठी करता येत नाही. त्यासाठी या मातीचं दुःख माहीत असावं लागतं. आमचे राधानगरीचे चंद्रशेखर कांबळे सर फार सुंदर म्हणतात की वापरा 2-2 सिम कार्ड आणि मेमरी कार्ड ही करा चेंज. वापरा 2-2 सिम कार्ड आणि मेमरी कार्ड ही करा चेंज. पण मातीत रुजल्याशिवाय तुमचा टॉवर ही धरत नाही रेंज. पण मातीत रुजल्याशिवाय तुमचा टॉवर धरत नाही रेंज. कितीही मोठी प्रगती झाली तरी शेवटी मातीचं नातं तुम्हाला ठेवावंच लागतं. शाहूंच्या अनुषंगाने तुम्ही प्रशांत फार सुंदर बोललात आणि